नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. दिवाळी जवळ येत आहे. सर्वत्र आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे. सर्व गृहिणी आपल्या घराची स्वच्छता करत आहेत. पण तुम्ही कधी विचार केला का, की आपण दिवाळीला साफसफाई करतो, ही फक्त परंपरा आहे म्हणून करतो का? नाही. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साफसफाई का करायची त्यामागची कारणं जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहूया सांस्कृतिक कारण. आपल्या संस्कृतीत स्वच्छता ही आदराची आणि परंपरेची आठवण करून देते. घर साफ करणे म्हणजे फक्त धूळ काढणे नाही, तर जुन्या गोष्टींपासून मुक्त होणे, नवीन सुरुवात करण्याची तयारी करणे. सर्व वस्तूंवरील धूळ झटकून व्यवस्थित स्वच्छ केल्याने नवीन सकारात्मक ऊर्जेसाठी जागा मिळते. धार्मिक कारण. असं म्हटलं जातं की स्वच्छ घरात देवता वास करतात, विशेषतः लक्ष्मी माता, ज्या संपत्ती आणि समृद्धी आपल्या घरात घेऊन येतात. लक्ष्मी माता ही फक्त स्वच्छ आणि सुव्यवस्थित घरातच समाधानाने वास करते. ही स्वच्छता देवतांच्या स्वागताची तयारी असते म्हणून स्वच्छता करतात. तिसरं कारण म्हणजे आरोग्यदायी कारण. आपलं घर स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. धूळ, कीटक आणि सूक्ष्मजीव दूर राहावेत म्हणून साफसफाई केली जाते. यामुळे आजारपणाची शक्यता कमी होते आणि कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहते. पाचवं कारण म्हणजे बंधन मजबूतीचं कारण. आपण घरात स्वच्छता करत असताना आई, आजी, मुलं एकत्र स्वच्छतेच्या कामी लागलेली असतात. मुलं खिडक्या स्वच्छ करत असतात. आई रांगोळीसाठी जागा स्वच्छ करत असते. आजी घरातील प्रत्येक कोपरा सजवत असते. सर्वजण एकत्र मिळून कामं करतात. याने नाती अजूनच घट्ट होतात. म्हणून दिवाळीची साफसफाई फक्त स्वच्छतेसाठी नाही, या सर्वच कारणांसाठी केली जाते. चला तर मग या दिवाळीत आपले घर स्वच्छ करून लक्ष्मी मातेचे स्वागत करूया आणि आपल्या जीवनात उजेड भरूयात.